आज आपल्याकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघातला जो आमदार तुम्ही त्या ठिकाणी दिला तो धडाकेबाज आमदार आहे, सातत्याने धडपड करत राहणारा आमदार आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराच्या, रस्त्यांचा, पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने तो आजपर्यंत काम करत राहिला आहे आणि जुन्नरकरांच्या सुखदुःखात तो सातत्याने सहभागी देखील होत राहिला। काम करत असताना त्यांनी कधी जातीचा, पात्याचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। जसं रयतेचं राज्य स्थापन केलं त्यावेळेस 18 पगड 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य आणलं। त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण जातोय। जुन्नरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली मी स्वतः पाहिलेली आहे। त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी आणि कर्तव्य भावनेने आणि सामाजिक बांधिलकी जपून धडपड, जुन्नरची जनता त्याची धडपड हे कदापि विसरू शकत नाही। एक कार्यक्षम, एक सुसंस्कृत, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मी अतुलकडे बघतो। त्यांना आपली एक स्वतंत्र ओळख ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। अशा पद्धतीचा एक सहकारी तुम्हाला अतुलच्या रूपाने त्या ठिकाणी मिळालेला। अतुलच्या नेतृत्वाखाली जुन्नर शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली घोडदौड त्या ठिकाणी सुरू राहावी म्हणून जुन्नरकरांनी, मग तो आदिवासी भाग असेल, माझा जुन्नर शहराचा भाग असेल, माझा नारायणगावचा भाग असेल, माझा ओतूरचा भाग असेल, कुठलाही माझा जुन्नरचा भाग असला तर जुन्नर तालुक्यातल्या जनतेने त्याला पाठिंबा, सहकार्य, बळ यापुढे देखील त्याला निश्चितपणे मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही। मित्र, लक्षात घ्या, 5 वर्षामध्ये जवळपास 2.25 वर्ष आमची वाया गेली आणि राहिलेला 2.5 पावणे 3 वर्षामध्ये अतुल बेनकेच्या पाठपुराव्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थमंत्री म्हणून 3,300 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ शकला। 3,300 कोटी आणि तो हा पुरावा आहे। ह्याच्यामध्ये कुठं पैसे दिले, कशा प्रकारे दिले, काय निर्णय घेतले, हे सगळं ह्याच्यामध्ये ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही। रक्षाबंधनला पण दिले, भाऊबीजेला ह्याच्यामध्ये अक्षरशः राखी बांधलेले संपूर्ण हात त्या ठिकाणी भरलेले। अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्यावर अपार अशा प्रकारचं प्रेम केलं, आम्हाला पाठिंबा दिला। ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बघत आलेलो आहे। मित्रांनो, माझ्या मायमौलींनी एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, हो का? हे फोटो, हे हा फोटो मी आपला एवढं आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत एवढ्या कुठे बहिणींनी आम्हाला राख्या बांधल्या नाही। आमचा उच्चांक झाला, आम्ही खुश झालो, कारण आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं, समाधान दिसत होतं, आनंद दिसत होता आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला हेच पाहिजे होतं, दुसरं नव्हतं पाहिजे। बिबट प्रवण क्षेत्रात लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून आम्ही काही निर्णय घेतले। पैसे त्यावेळेस नव्हते, हा म्हणला नाही पिंजरे कमी पडताय। डीपीडीसीचा मी प्रमुख होतो, 1250 कोटी आपल्याकडे होते, पिंजरे किती पाहिजे फॉरेस्टच्या लोकांना विचारलं, जेवढे पैशाचे पिंजरे पाहिजे होते तेवढे पैसे त्यांना दिले, अधिकचे पिंजरे दिले, वायर दिली, रोप दिले, टॉर्च दिले, नेट जाळी दिली, बिबट बेशुद्ध करण्याची बंदूक दिली, त्याच्यामध्ये ट्रॅप कॅमेरे दिले, वाहनं दिली, आणि डीपीसी मधनं 3 कोटी रुपयाचा निधी दिला। मित्रांनो, आम्ही काम करणारे आहोत, आम्ही कामाची माणसं आहोत। मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सिंचनासाठी अनेक जलसंधारणाचे बंधारे अतुल आणि त्या सगळ्या आमच्या महायुती त्याच्यात भाजप पण आलं, शिवसेना आलं, नाही तर ते म्हणतील ह्याचं राष्ट्रवादीच चालले कौतुक। तसं नाही बाबांनो, तुम्ही पण आरपीआय आठवले साहेब आले, सगळे आले बाबा। त्याच्यामध्ये शिल्लेवाडीची बंद पाईपलाईन 100 कोटी त्याला दिले, त्याचं काम कोळवाडी आळेपर्यंत झालंय। वडज उपसा सिंचनला 35 कोटी 50 लाख रुपयाची प्रमा दिली, त्याचा फायदा खिलारवाडी, सावरगाव, निमदरी ह्या गावांना त्या ठिकाणी होणार आहे। एक दिवस असाच तो अतुल माझ्याकडे आला आणि तो म्हणला, दादा 34 सुप्रमा त्या ठिकाणी कुकडीला मिळाली, ते झाल्यावर
पठारावर आपल्याला पाणी न्यायचंय आणि कोपरे मांडवे बंधारा आम्ही करणारच, माणिकडोह धरण परिसरात पाटबंधारे करणारच आणि पठारावर पाणी नेण्याच्यासाठी आम्हाला DPR करायचा. मी अधिकाऱ्यांना फोन केला. अधिकारी म्हणले दादा बजेट झालेलं आहे, DPRला काय आपल्याकडे पैसे नाही. मी म्हणलं किती पैसे लागतील? ते म्हणाले ₹1 कोटी लागतील DPRला, ₹1 कोटी. शेवटी आमदाराच्या आग्रहाखातर DPDCतनं ₹1 कोटी DPR बनवायला दिले. पांडुरंग दिले की नाही? त्याच्यामध्ये कोपरे मांडवे इथे बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षणाला देखील आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. एवढ्यावरच आम्ही नाही थांबलो. ओतूर परिसरात डुंबरवाडीच्या गायरान जागेत शासनाचा फूड प्रोसेसिंग पार्कसाठी प्रथम आपण मान्यता दिलेली आहे आणि हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर मला खात्री आहे की अनेक स्थानिक उद्योजक तयार होतील. फळे भाजी ह्याच्यावर प्रक्रिया प्रकल्प उभे राहिल्यानंतर अनेक माझे स्थानिक उद्योजक तयार झाल्यावर त्याच्यामध्ये स्थानिक महिला बचत गट आणि सुशिक्षित तरुण यांना जवळपास 8 ते 10 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अल्पसंख्याकांच्या करता निधी दिला, शादीखाना बांधण्याकरता, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याकरता, उर्दू शाळा मोठ्या प्रमाणावर मुलं असतील तर ती करण्याकरता. तुला किती पैसे दिले? 72 कोटी. आज अल्पसंख्याक विभागाकडनं 72 कोटी. कधी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जुन्नरकरांनो एवढा पैसा तिथं आला नव्हता. तो आला. उपकार केले नाही, जबाबदारी होती. आम्ही आमचं काम केलं. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके आत्ता आपल्यात नाही आहेत. वल्लभशेठ बेनके वरनं बघतायत पण आत्ता आपल्यात नाही आहेत. अतुल हा आपल्याला पोरका करायचा नाही. अतुलला पोरका करायचा नाही. बेनके कुटुंबांनी जुन्नरची खूप सेवा केलेली आहे, ही तुम्हाला मान्यच करावं लागेल. मी स्वतः अतुलच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामध्ये तो BE सिव्हिल त्या ठिकाणी झालेला आहे, कष्ट करणारा आहे, शांत स्वभावाचा आहे. काम नाही झालं तर चिडतो, काम झालं तर गुमानी जातो. अशा पद्धतीचं त्याची सवय आहे. त्याच्यामुळं मी त्याला चिडूनच देत नाही. कामच करतो त्याच्यावरती कशाला चिड. अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय. मित्रांनो, काही झालं तर ही अतुलची वल्लभशेठ बेनके हयात नसतानाची पहिली निवडणूक आहे. उद्याच्याला त्याच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून खऱ्या अर्थाने वल्लभशेठ बेनकेंना त्या ठिकाणी श्रद्धांजली आपल्याला व्हायची. तुम्ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. बाकी कुणाचा विचार करू नका.